नमस्कार. सकाळच्या घाईगडबडीमध्ये आपल्याला झटपट नाश्ता बनवायचा असेल किंवा मुलांच्या टिफिनला नाश्ता बनवून द्यायचा असेल तर त्यासाठीच आज मी तुम्हाला उपमा प्रीमिक्स दाखवणार आहे. या उपमा प्रीमिक्सपासून अगदी 2 मिनिटातच आपला उपमा तयार होईल. एकदा बनवून ठेवलं की हे प्रीमिक्स 1 महिना टिकते. चला तर मग पाहूयात उपमा प्रीमिक्स कसं करायचं ते. आता त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहेत. आता जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे आहेत. ही फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे. ती 1 चमचा आणि उडदाची डाळ 1 चमचा घालायची आहे. या दोन्हीही डाळी आपल्याला या तेलावर मस्तपैकी भाजून घ्यायच्या आहेत. आता गॅसची फ्लेम आपल्याला लहानच ठेवायची आहे. सुरुवातीला आपण कढीपत्त्याची पानं घालायची आहेत 10 ते 15. त्यानंतर किसलेलं गाजर घालायचं आहे अर्धी वाटी. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घालायची आहे. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर किसलेलं अद्रक घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर इथे मी अर्धी वाटी घातलेली आहे. आता हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. गाजर, कढीपत्ता, मिरची यामधील ओलसरपणा आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजेच हे परतून घ्यायचं आहे. आपल्याला हे परतत असताना कमीत कमी 2 मिनटं परतायचं आहे. आता आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तो 2 वाट्या घालायचा आहे. बारीक रवा घेतल्यामुळे या प्रीमिक्सचा उपमा लवकर शिजतो. त्यामुळे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. रवा घातल्यानंतर आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आतासुद्धा आपल्याला लहानच ठेवायची आहे आणि रवा भाजून घ्यायचा आहे. आता रवा भाजताना आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनटं लागतात. या उपमा प्रीमिक्सचा रवा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. याला सारखे असे हलवायचे आहे. म्हणजे प्रीमिक्सचा रंगसुद्धा खूप छान दिसेल आणि रवा आपला व्यवस्थित भाजला जाईल. या उपमा प्रीमिक्सचा रवा आपण छान भाजला की उपमाही चांगला होतो आणि चवसुद्धा या उपम्याची मस्त लागते. हे प्रीमिक्स तयार करताना तुम्ही चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखरही घालू शकता. आता इथे आपलं उपम्याचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यात किंवा अशा बाटलीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. आता या तयार झालेल्या उपमा प्रीमिक्सपासून उपमा कसा तयार करायचा ते पाहूया. त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तुपामुळे उपम्याची चव छान लागते. आता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही यामध्ये साखरसुद्धा आवडीनुसार घालू शकता. आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी उपमा प्रीमिक्स या पाण्यामध्ये घालायचं आहे. आता गॅसची फ्लेम लहान करायची आहे आणि हा उपमासारखा असा हलवायचा आहे. यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत. हळूहळू यामधील रवा पूर्ण पाणी शोषेल आणि आपला उपमा मस्तपैकी तयार होईल. एक लक्षात घ्या, तुम्हाला उपमा जर असट पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यात जास्त घालू शकता आणि घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये कमी घालू शकता. हा उपमा आपण 1 मिनिट शिजवून घेऊयात. आपण बऱ्याच वेळेस बाहेरगावी फिरायला जातो तेव्हा आपल्याला बाहेरचं खाणं आवडत नाही. अशा वेळेस आपण या प्रीमिक्सचा उपयोग करू शकतो. या प्रीमिक्सपासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. इथे आपला उपमा प्रीमिक्सपासून उपमा तयार झाला आहे. धन्यवाद.